अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. त्या प्रकरणाचे नाव आहे गुरु परंपरा. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्ष ओहळा गहिनी प्रती गोरक्ष ओळला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानदेवासार. अवघाची संसार सुखाचा आनंद यावा प्रत्ययाचा, म्हणून जीवनी गुरूंचा आधाराचा कर हवा. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे पहावे हरेकानी हर एकाचे, म्हणून चरणी जगन्नाथाचे चित्त ठेविले. संसार अवघाची दुःखाचा परमार्थ केवळ सुखाचा, म्हणून ध्यास बंध मुक्तीचा चित्ताचा ध्यास असावा. या सुखा कारणे जीवाचे व्हावे वेडावणे, मग वैकुंठ सोडून येणे आपैसे घडेगा. कारणे राखती इमानगा, ऐसी विश्वात्मक नीती लीला बहुरचती. अतर्क्यतयांची रीती सृष्टी निर्मिती या कारणे. अथवा आणखी कारण धर्माचे करावया संवर्धन, साधूचे करावया रक्षण दुष्टा दंडन करण्याची. जवम या अवकाशात होत सकल शून्यप्रत, अवघे विश्व ओंकारात एका शब्दे सामावले. या ओंकार स्थितीचा शब्दा माझे नमावे अनुभव साचा, ऐशा कृती शून्य स्थितीचा लोळ गोळतो. याच ओंकारामधून झाले शिवशक्तीचे निर्माण, जगत उद्धारा कारण बीजांकुरण तैसे ते. एके दिनी ब्रह्मदेव तैसेची विष्णुदेव, बैसले सानिध्य द्वयदेव अनुभव कथिती एक एका. बोलता बोलता बोलती शब्दांच्या अनमोल पंगती, ब्रह्मदेव श्री विष्णू श्री पुस्ती खरा श्रीपती जगती कवनगा. तवम विष्णुदेव कथिती मीच वरिष्ठ या जगती, मभ नाभी कमली तव निर्मिती वरिष्ठ नीती ऐसिती. तोच अचानक द्वया सामोरी महास्तंभ टाकला सामोरी, अग्निज्वाळा तयांतरी भूवरी ठाकलासे. स्तंभ तो ऐसा महान ठेंगणे वाटते गगन, भू अंतरी तयाचे गमन गहन सकल गमत असे. ययाचा जो लावेल अंत तोच महत्तम निश्चित, ऐसी द्वय करील बात वेशांतरात करीत असे. या ओव्यांचा आपण आता अर्थ पाहूया. ज्ञानाचा सागर म्हणजेच ज्ञानेश्वर, अशा या ज्ञानदेवाने एक गुरु एक शिष्य परंपरा मोडीच काढली. एक गुरु अनेक शिष्य परंपरा उदयास आली ते माऊली ज्ञानेश्वर
ज्यांनी सत्य इमारतीचा पाया रचला, संप्रदायाचा पाया रचला, वैष्णवाचा मेळा निर्माण केला, ते संत ज्ञानेश्वर आपल्या हरिपाठातील अभंगात म्हणतात, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. अर्थात आदिनाथ म्हणजेच श्री शिवशक्ती होय. आपली गुरु परंपरा सांगत असताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, सर्व सिद्धांचे श्री गुरु म्हणजे शंकर होय. त्यांचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ. इथून गुरु परंपरेला सुरुवात झाली. मच्छिंद्राने गोरक्षाला बोध केला, गोरक्षाने गहिनीनाथाला बोध केला, गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना बोध केला आणि निवृत्तीनाथ म्हणजे माझे गुरु, त्यांनी मला सर्व सार अर्पण केले. आपण सामान्य जीव संसार करण्यासाठी झटतो, मात्र विश्व आपले घर मानणारे संत जगाचा संसार कसा सुखाचा होईल, आनंदाचा होईल यासाठी तळमळत असतात. यासाठी सर्वांचा एकच आग्रह आहे, तो आधार म्हणून पकडा, म्हणजे गुरु सर्वस्व माना. त्रैलोक्य आनंदाचे व्हायचे असेल तर जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवले पाहिजे. एकमेकाच्या दुःखात सहभागी झाले पाहिजे, कारण संसार अवघा दुःखाचा, परमार्थ अवघा सुखाचा. या दुःखामधून मुक्ती मिळवायची असेल तर बंधन मुक्तीचा ध्यास सदा जीवाला लागला पाहिजे. या पारमार्थिक सुखासाठी जीव वेडावला पाहिजे, मग तो वैकुंठ सोडून सुद्धा येथे येईल. याच कारणासाठी देवांचे आगमन होत असते, सृजन निर्माण करतात अशी ती कळवळ्याची जाती असते. मातीसाठी इमान राखणारी ती जाती असते, अशी त्यांची विश्वात्मक नीती, रीती व लीला असते. सारेच अगम्य व आदर्श, मात्र सृष्टी निर्मितीचे कारण ते सांभाळतात. एवढे खरे, धर्माचे पालन करण्यासाठी त्यांचे येणे होत असते. यासाठी असंख्य लीला ते रचत असतात. साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांना दंड देण्यासाठी त्यांचा अवतार असतो. जेव्हा या अवकाशात केवळ शून्य होते, तेव्हा सारे अवकाश ओंकाराने भरलेले होते. या ओंकार स्थितीचा अनुभव शब्दात वर्णन करणे अगदी अशक्यच. या ओंकारामधून शिवशक्ती निर्माण झाली. जगत उद्धारा कारणे जणू काही ते बीज अंकुरण होते. कोणी म्हणते ब्रह्मा श्रेष्ठ, कोणी म्हणते विष्णुदेव श्रेष्ठ, तर कोणी शिवानं वरिष्ठ म्हणते. मात्र नक्की वरिष्ठ कोण, तर त्याचे असे झाले, एके दिवशी ब्रह्मदेव व भगवान विष्णू एकमेकांच्या जवळ बसले असताना तिकडचे बोलणे बोलता बोलता ब्रह्मदेव भगवान विष्णूंना म्हणतात, या जगाचा खरा मालक कोण, अर्थात खरा सर्वश्रेष्ठ कोण. तेव्हा विष्णू म्हणाले, मीच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या नाभी कमलातून तुझी निर्मिती झालेली आहे, तेव्हा वरिष्ठ म्हणजे मीच होय. एवढे बोलणे होते न होते तोच त्यांच्या समोर एक उंचच्या उंच स्तंभ प्रगटला. त्याच्या अंतरातून अग्नी ज्वाळा वाहत होत्या. तो स्तंभ एवढा उंच होता, त्याच्या पुढे आकाश सुद्धा ठेंगणे वाटत होते. त्याचे दुसरे टोक जमिनीत गेले होते. मग ब्रह्मदेव व विष्णू म्हणतात, या स्तंभाची लांबी निश्चित सांगेल तोच या जगात सर्वश्रेष्ठ होय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.